सुस्वागतम. कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पलूस या महाविद्यालयातील बी.कॉम भाग 2च्या विद्यार्थ्यांचं आजच्या या ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत. आपण व्यापारी बँकांच्या माध्यमातून जी पतनिर्मिती केली जाते या पतनिर्मितीच्या संदर्भात आपण चर्चा करत होतो आणि त्यामध्ये पतनिर्मिती म्हणजे काय, त्यानंतर पतनिर्मितीचे व्याख्या कोणत्या आहेत, त्याचा नेमका अर्थ काय, पतनिर्मिती करण्यामध्ये कोणते घटक प्रामुख्याने सहभागी असतात, पतनिर्मितीतल्या काही संकल्पना ज्या नवीन आहेत त्या नेमक्या कोणत्या आहेत आणि प्रत्यक्षात या बँकांच्या दैनंदिन कामकाजातून बँका पतपैशाची निर्मिती कशी करतात, त्यामध्ये एक बँक असेल तर कशी पतनिर्मिती होऊ शकते, मक्तेदारी बँकेमार्फत कशी पतनिर्मिती होऊ शकते आणि देशातीलच एकूण बँका ज्या वेळेला आपापसात या बँकिंग क्षेत्रामध्ये सहभागी असतात त्यावेळेला या सर्व बँकांच्या माध्यमातून पतनिर्मिती कशी होते या संदर्भातली चर्चा आपण मागच्या पिरियडला केलेली आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण देशातील बँकांच्या माध्यमातून ही जी पतनिर्मिती होत असते त्या पतनिर्मितीवर काही मर्यादा येत असतात. जसं पतनिर्मितीसाठी काही गृहीतकं आपण गृहीत धरलेली आहेत की विशेषतः ज्याच्यामध्ये देशातील लोक बँकिंगच्या माध्यमातून व्यवहार करतात, रोख स्वरूपात व्यवहार करत नाहीत, बँका एकमेकाच्या पतसाधनांचा आदर करतात, निरसन केंद्राच्या भरपूर सोयी देशामध्ये आहेत. अशा प्रकारचे काही गृहीत आपण विचारात घेतलेली होती की ज्या गृहीतकाच्या आधारावर या बँकांच्या कामकाजामध्ये पतनिर्मिती होत असते. बँका हा अदृश्य पैसा निर्माण करत असतात आणि त्या माध्यमातून देशाच्या पतपुरवठ्याच्या स्थितीसंदर्भात त्या ठिकाणी पैशाचा पुरवठा कमी किंवा जास्त या पतनिर्मितीच्या माध्यमातून होत असतो. म्हणजे देशामध्ये लोकांना आवश्यक असणारा पैसा जर उपलब्ध करायचा असेल तर पैसा छापणं ही एक बाब आहे, पण सगळ्याच नुसते पैसे छापून असा पतपुरवठा अर्थव्यवस्थेमध्ये करणं हे घातक ठरतं. अशा वेळेला मग या पतनिर्मितीच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आवश्यक असणाऱ्या पैशाचं प्रमाण कमी किंवा जास्त हे रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून, ज्याला आपण रिझर्व्ह बँकेच्या कार्यामध्ये नंतर चर्चा करणार आहोत की पतनियंत्रण किंवा पतपैशाचं नियंत्रण हा रिझर्व्ह बँकेच्या कार्याचा एक भाग आहे की ज्याच्या माध्यमातून हा पैशाचा पुरवठा किंवा ही पतनिर्मिती कमी किंवा जास्त रिझर्व्ह बँक करत असते. तर या पतनिर्मितीवर कोणकोणत्या मर्यादा आहेत याच्या संदर्भातले काही मुद्दे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला विचारात घेता येईल तो म्हणजे देशातील एकूण चलन पुरवठ्याची स्थिती काय आहे याच्यावर देशातील पतपैशाची निर्मिती अवलंबून राहते. देशामध्ये जर पतपैशाची निर्मिती व्हायची असेल तर देशामध्ये एकूण चलनाचा पुरवठा देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये तो कमी आहे का जास्त आहे याच्यावर पतनिर्मिती कमी किंवा जास्त अवलंबून असते. जर देशातल्या अर्थव्यवस्थेमध्ये चलनाचा पुरवठा भरपूर असेल, पुरेसा असेल तर लोकांच्याकडं पैसे मोठ्या प्रमाणात असतील आणि अशी लोक आपल्याकडचा पैसा हा बँकेमध्ये ठेव रूपानं ठेवतील. जोपर्यंत बँकेमध्ये लोकांच्याकडचा पैसा जाणार नाही तोपर्यंत पतनिर्मितीची प्रक्रिया सुरूच होऊ शकत नाही. कारण पतनिर्मितीचा जो मूलाधार आहे तो प्राथमिक ठेवी आहे आणि प्राथमिक ठेवी म्हणजे काय तर लोकांनी प्रत्यक्ष बँकेत ठेवलेल्या ठेवी. आणि जर देशामध्ये या चलनाचा पुरवठा पुरेसा असेल तर लोकांच्याकडे पैसे भरपूर असतील आणि लोक आपल्याकडचे पैसे
जे शिल्लक राहिलेले आहेत ते काय करतील, बँकामध्ये ठेवतील आणि बँकामध्ये ठेवल्यामुळं ठेवीमध्ये वाढ होईल आणि ठेवीमध्ये वाढ झाली की बँका पतपैशाची निर्मिती करू शकतील. म्हणजे देशातील अर्थव्यवस्थेमध्ये चलनाचा पुरवठा जर जास्त असेल आवश्यकतेपेक्षा तर लोकांच्याकडे पैसा राहील आणि लोक त्यातून काय करतील की आपल्याकडचे शिल्लक राहिलेले पैसे बँकामध्ये ठेवतील आणि त्यातून पतनिर्मिती बँकांना करता येऊ शकेल. म्हणजे चलन पुरवठ्याची स्थिती किंवा चलन पुरवठा जास्त असेल तर पतपैशाची निर्मिती जास्त होऊ शकते. याच्या उलट आपण जर बघितलं तर देशातील एकूण चलन पुरवठ्याची स्थिती जर समाधानकारक नसेल तर लोकांच्या हातामध्ये पैसा उपलब्ध असणार नाही आणि पैसा उपलब्ध नसेल तर लोक आपल्याकडं उपलब्ध असणारा पैसा आपल्या दैनंदिन गरजावर खर्च करतील. पर्यायानं बँकेमध्ये ठेव म्हणून ठेवायसाठी त्यांच्याकडं पैसा शिल्लक राहणार नाही आणि जोपर्यंत बँकेमध्ये ठेव येत नाही तोपर्यंत पतपैशाची प्रक्रिया निर्मितीची प्रक्रिया सुरूच होऊ शकत नाही आणि त्यामुळं बँकेमध्ये ठेव रूपानं पैसा कमी आल्यामुळं आपोआपच पतनिर्मितीची क्रिया किंवा पतनिर्मितीवर बंधनं येतात, पतनिर्मिती कमी प्रमाणात होते. तर देशातील एकूण चलनाचा पुरवठा कसा आहे त्याच्यावर बँकांच्या पतनिर्मितीची स्थिती अवलंबून आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे लोकांच्या दैनंदिन गरजा किती आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये पतनिर्मितीचा विचार करत असताना त्या देशातील लोकांच्या दैनंदिन गरजा किती आहेत. दैनंदिन गरजा जर तुमच्या जास्त असतील तर त्या गरजा भागवण्यासाठी तुम्हाला जास्त प्रमाणात पैसे खर्च करावे लागतील. पर्यायानं लोकांच्याकडं शिल्लक पैसे राहणार नाहीत आणि पैसे शिल्लक राहणार नाहीत याचा अर्थ पैसे बँकेमध्ये ठेवरूपाने येणार नाहीत, परिणामी पतनिर्मिती कमी होईल. म्हणजे देशातील लोकांच्या दैनंदिन गरजा जर जास्त असतील तर त्या देशामध्ये पतनिर्मितीची प्रक्रिया मंदावलेली असेल किंवा पतनिर्मिती कमी प्रमाणात होईल. कारण लोकांच्या गरजा जास्त असल्यामुळं लोकांच्याकडं असणारं उत्पन्न हे या गरजा पूर्ण करण्यासाठी पहिल्यांदा वापरलं जाईल आणि त्यातनं शिल्लक राहिले तर पैसे बँकेमध्ये जातील आणि पर्यायानं गरजा जास्त असल्यामुळं खर्च जास्त होतील, शिल्लक कमी राहील, पतनिर्मिती कमी होईल. याच्या उलट स्थिती असेल जर देशातील लोकांच्या दैनंदिन गरजा जर कमी असतील तर आपोआपच लोकांच्याकडच्या उत्पन्नामध्ये शिल्लक मोठ्या प्रमाणात राहते. कारण गरजा कमी असल्यामुळं खर्च कमी होतात, खर्च कमी असल्यामुळं उत्पन्न शिल्लक राहतं. राहिलेलं उत्पन्न हे ठेव रूपानं बँकेमध्ये लोक ठेवतात आणि पर्यायानं बँकांना कर्ज द्यायसाठी आवश्यक असणारा जो ठेवी आहेत त्या ठेवी उपलब्ध होतात. त्याच्यातून पतनिर्मिती मोठ्या प्रमाणात होऊ शकते. म्हणजे ज्या देशातल्या लोकांच्या दैनंदिन गरजा जास्त असतात त्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये बँका पतपैशाची निर्मिती कमी करतात. या उलट ज्या देशामध्ये लोकांच्या दैनंदिन गरजा कमी आहेत त्या देशातल्या बँका किंवा त्या देशामध्ये बँक व्यवस्थेमध्ये पतपैशाची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत असते. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे राखीव निधीचं प्रमाण किती आहे. प्रत्येक देशामध्ये बँकांना दैनंदिन त्यांचा कारभार करत असताना, कारण बँकांचे मुख्य जो कारभार आहे तो काय आहे, ठेव स्वीकारणं आणि कर्ज देणं. परंतु अशी ठेवी ज्यावेळेला बँका स्वीकारत असतात त्यावेळेला त्या ठेवीतून सर्वच्या सर्व रक्कम बँकांना कर्जासाठी वापरता येत नाही. कारण बँकांच्या व्यवहाराच्या दृष्टीनं जी तत्त्व बँकिंग प्रणालीमध्ये निर्माण केलेली आहेत, विशेषतः त्याच्यामध्ये रोखतेचं जे तत्त्व आहे की त्या रोखतेच्या तत्त्वाचं पालन करण्यासाठी बँकांना काही रक्कम ही आपल्याजवळ रोख स्वरूपात कायम ठेवावी लागते आणि त्याच्यासाठी रिझर्व्ह बँकेकडं रोख राखीव निधी CRR हा रिझर्व्ह बँक ठरवत असते आणि ज्या रिझर्व्ह बँकेच्या या रोख राखीव निधीचं जे प्रमाण आहे ते प्रमाण रिझर्व्ह बँक कमी जास्त करत असतं आणि त्या माध्यमातून बँकाकडचा पैसा हा रिझर्व्ह बँकेकडं शिल्लक ठेवला जातो. म्हणजे बँकाकडचा पैसा कमी किंवा जास्त करण्यासाठी रिझर्व्ह बँक या रोख राखीव निधीचं त्या ठिकाणी नियंत्रण करत असतं आणि त्या नियंत्रणाच्या माध्यमातून
ज्या देशामध्ये हे राखीव निधीचं प्रमाण कमी आहे त्या देशातल्या बँकांना रिझर्व्ह बँकेकडं रोख रक्कम कमी ठेवावी लागते. पर्यायानं त्या बँकांच्याकडं असणाऱ्या ठेवीपैकी जास्तीत जास्त ठेवी त्यांना कर्जासाठी उपलब्ध होऊ शकतात आणि कर्जासाठी ठेवी उपलब्ध राहिल्यामुळं आपोआपच कर्जामध्ये वाढ झाली की पतपैशाची निर्मिती होत राहते, वाढत जाते. याच्या उलट जर देशामध्ये मध्यवर्ती बँकेकडून जे राखीव निधीचं प्रमाण ठेवलेलं आहे ते जर जास्त असेल तर तेवढी जास्त रक्कम बँकांना रिझर्व्ह बँकेकडं रोख स्वरूपामध्ये शिल्लक ठेवावी लागते, जमा करावी लागते. पर्यायानं बँकांच्या हातामध्ये जी रक्कम राहणार आहे ठेवीतली ती कमी होते. पर्यायानं रिझर्व्ह बँकेच्या या राखीव निधीच्या प्रमाणावर बँकांची पतनिर्मिती अवलंबून असते. म्हणजे बँकांची पतनिर्मिती जर राखीव निधीचं प्रमाण कमी असेल तर बँका जास्त पतनिर्मिती करू शकतात. याच्या उलट जर रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून राखीव निधीचं प्रमाणात वाढ केली तर बँकांच्याकडचा पैसा हा राखीव निधीमध्ये अडकून पडतो, रिझर्व्ह बँकेकडे अडकून पडतो. पर्यायानं बँकांना पतनिर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या ठेवी उपलब्ध मोठ्या प्रमाणात होत नाहीत. पर्यायानं पतनिर्मिती कमी होते. त्यानंतर चौथा मुद्दा आहे तो म्हणजे देशातील आर्थिक परिस्थिती काय आहे. देशाच्या आर्थिक परिस्थितीमध्ये देशाचं आर्थिक प्रगती जर चांगल्या पद्धतीनं होत असेल, देशाची आर्थिक स्थिती जर चांगल्या पद्धतीची असेल किंवा तेजीच्या स्वरूपामध्ये असेल तर त्या देशामध्ये अनेक नवनवीन उद्योगांना स्थापनेला चालना मिळत असते. पर्यायानं उद्योगांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या पैशाची मागणी बँकाकडे जास्त मोठ्या प्रमाणात होते. पर्यायानं बँका जास्त कर्ज देतात, कर्जामधनं ठेवीतून कर्ज ही मोठ्या प्रमाणात वाढतात आणि बँकांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पतनिर्मिती करता येते. या उलट जर देशातील आर्थिक परिस्थिती मंदीची असेल किंवा देशाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असेल तर मुळातच पैशाचा पुरवठा अशा स्थितीमध्ये कमी असतो, लोकांच्याकडे पैसेच असत नाहीत. जे काही पैसे असतील ते दैनंदिन गरजा भागवण्यासाठी लोक खर्च करतात. पर्यायानं देशाची आर्थिक परिस्थिती जर हलाखीची असेल तर त्या देशातल्या बँकांच्याकडं ठेव रूपात पैसा येऊ शकत नाही. पर्यायानं बँका पतनिर्मिती मोठ्या प्रमाणात करू शकत नाही. म्हणजे देशाच्या आर्थिक परिस्थितीवर सुद्धा देशातील बँकांच्या पतनिर्मितीची प्रक्रिया अवलंबून असते. विशेषतः जे देश विकसित आहेत, जे देश स्थिर आर्थिकदृष्ट्या प्रगतशील आहेत, प्रगती करत आहेत, सातत्यानं प्रगती करत आहेत, त्या देशामध्ये पतनिर्मितीचा वेग हा मोठ्या प्रमाणात असतो. या उलट ज्या देशामध्ये आर्थिक परिस्थिती देशाची हलाखीची आहे, मंदीच्या स्थितीमध्ये देशाची आर्थिक स्थिती असेल तर त्या ठिकाणी पतनिर्मिती कमी होते. कारण कर्जाला मागणी असत नाही. कर्जाला मागणी असल्याशिवाय ठेवी नुसते असून उपयोग नाही, तर त्या ठेवीला मागणी असली पाहिजे कर्जासाठी आणि ती कर्जाची मागणी देशाच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाची मुद्दा आहे तो म्हणजे देशामध्ये योग्य तारणाची उपलब्धता किती आहे. कारण कुठलीही ज्यावेळेला बँक एखाद्या उद्योग संस्थेला, व्यापाऱ्याला किंवा उद्योजकाला कर्ज देत असते त्यावेळेला अशा कर्जासाठी किंवा अशा कर्जाच्या सुरक्षिततेसाठी बँकांना पुरेसं तारण त्या ठिकाणी बँकांना घ्यावं लागतं. आणि हे तारण घेत असताना जर देशामध्ये अशा प्रकारचे तारण देणारी जी मालमत्ता आहे, मग त्याच्यामध्ये रोखे असतील, शेअर्स असतील, सोनं, चांदी, मौल्यवान वस्तू, जमीन, जायदाद यासारख्या तारणासाठी योग्य असणाऱ्या मालमत्तांची उपलब्धता जर देशात जास्त असेल तर बँका मोठ्या प्रमाणात कर्ज देतात आणि बँकांनी मोठ्या प्रमाणात कर्ज दिली की आपोआपच बँकांच्याकडं पतपैशाची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. आज आपण बघतो की बँकांच्याकडं ठेवी प्रचंड आहेत, पण ठेवी प्रचंड आहेत म्हणून बँका कर्ज देत नाहीत किंवा बँकांना कर्ज देता येत नाही. तर जो कर्ज मागणारा घटक आहे त्याच्या पात्रता काय आहे, त्याच्याकडं कर्जाला सुरक्षितता उपलब्ध करण्यासाठी, तारण देण्यासाठी मालमत्ता काय आहे, त्याच्यावर ते अवलंबून आहे. जर मालमत्ता तारण देण्यायोग्य असेल तर सहजासहजी बँका कर्ज देतात. पण जर अशा व्यक्तीकडं
मालमत्ता तारण द्यायला नसेल, योग्य तारणाची उपलब्धता नसेल तर बँका कर्ज देण्यामध्ये हात आखडता घेतात. म्हणजे बँकाकडे ठेवी असूनसुद्धा बँका कर्ज वाटत नाहीत, कारण योग्य तारणाची उपलब्धता जर बँकाकडे नसेल, जर त्या कर्जदाराकडे नसेल तर बँका कर्ज द्यायला सहजासहजी तयार होत नाहीत, कारण तिथं कर्जाची सुरक्षितता धोक्यात येण्याची शक्यता असते. त्यामुळं ज्या देशामध्ये कर्जासाठी योग्य तारणाची उपलब्धता आहे किंवा तारणयोग्य वस्तूंची उपलब्धता आहे, मालमत्तांची उपलब्धता आहे, त्या देशातल्या बँका मोठ्या प्रमाणात पतनिर्मिती करू शकतात. या उलट ज्या देशामध्ये लोकांच्याकडं तारणयोग्य मालमत्ता किंवा तारणयोग्य साधनांची उपलब्धता कमी आहे, अशा देशामध्ये बँकांची पतनिर्मिती कमी होते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे मध्यवर्ती बँकेचं नियंत्रण कशा स्वरूपाचं आहे, याच्यावर सुद्धा बँकांची पतनिर्मिती अवलंबून असते. मध्यवर्ती बँक ही देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये संपूर्णपणे देशाच्या बँकिंग व्यवस्थेचं नियंत्रण करण्याचं काम मध्यवर्ती बँक करत असते. आणि या मध्यवर्ती बँकेचं अर्थव्यवस्थेवर किती नियंत्रण आहे, देशाच्या बँकिंग व्यवस्थेवर किती नियंत्रण आहे, याच्यावर देशाच्या अर्थव्यवस्थेतल्या पतनिर्मितीची प्रक्रिया अवलंबून असते. ज्या देशामध्ये मध्यवर्ती बँकेचं नियंत्रण फार कडक असत नाही, त्या देशामध्ये बँका पतनिर्मिती मोठ्या प्रमाणात करू शकतात. कारण अशा देशामध्ये मध्यवर्ती बँकेचं नियंत्रण कमी असल्यामुळं मोठ्या प्रमाणात बँका कर्ज देऊ शकतात, मोठ्या प्रमाणात ठेवी गोळा करू शकतात आणि त्या ठेवीतून कर्ज देऊ शकतात, त्यातून पतपैशाची निर्मिती मोठ्या प्रमाणात करू शकतात. पण जर रिझर्व्ह बँकेचं धोरण किंवा मध्यवर्ती बँकेचं धोरण जर कडक असेल, सक्त असेल, तर अशा देशातल्या बँक व्यवस्थेवर अनेक नियंत्रणं रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून आणली जातात. पर्यायानं रिझर्व्ह बँकेच्या या नियंत्रणामुळं बँकांच्याकडील जी रोख रक्कम आहे, जे ठेवी आहेत, त्या कमी होतात किंवा जो उपलब्ध पैसा आहे कर्जासाठी बँकांना, तो फारसा उपलब्ध होत नाही आणि पर्यायानं मग बँकांना पतनिर्मिती कमी प्रमाणात करावी लागते किंवा होत राहते. आणि त्या दृष्टीनं मध्यवर्ती बँकेचं नियंत्रण देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये कशा प्रकारचं आहे, कडक आहे का उदार आहे. उदार जर धोरण असेल तर त्या देशामध्ये पतनिर्मिती मोठ्या प्रमाणात होते. पण जर रिझर्व्ह बँकेचं धोरण, मध्यवर्ती बँकेचं धोरण जर उदार नसेल, कडक असेल, नियंत्रण जास्त प्रमाणात असेल, तर त्यामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये पतपैशाची निर्मिती कमी होऊ शकेल. त्यानंतर निरसन केंद्राच्या सुविधा हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे की ज्याच्यावर देशातली पतनिर्मिती अवलंबून असते. निरसन केंद्राच्या सुविधा याचा अर्थ, निरसन केंद्र म्हणजे बँकामध्ये जे चेकच्या माध्यमातून किंवा पतसाधनांच्या माध्यमातून व्यवहार होतात, तर ते व्यवहार मिटवण्यासाठी जी एक व्यवस्था सरकारच्या माध्यमातून, रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून केली जाते, त्यालाच निरसन केंद्र किंवा वटणावळ केंद्र असं म्हणतात. आपण ज्यावेळेला एखाद्या बँकेमध्ये चेक जमा करतो त्यावेळेला बँक आपल्याला सांगते की चेक वटल्यानंतर तुमच्या खात्यात जमा होईल. तर ही जी चेक वटवण्याची प्रक्रिया आहे की म्हणजे ज्या बँकेकडं तुम्ही बँकेचा चेक तुम्ही दिलेला आहे, त्या बँकेकडं तो चेक जावा लागतो, तुमच्या खात्यात पैसे आहेत की नाही ते बघावं लागतात, नंतर तुमच्या खात्यातले पैसे वजा करून ज्या व्यक्तीनं असा चेक दिलेला आहे त्याच्या खात्यामध्ये ते पैसे जमा करावे लागतात. तर हा जो सगळा कागदोपत्री व्यवहार केला जातो, प्रत्यक्षात पैशाचं कुठेही ट्रान्सफर होत नाही, पण हा जो कागदोपत्री व्यवहार केला जातो तो रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली अशा निरसन केंद्रांच्या माध्यमातून केला जातो. आणि त्यामुळं ज्या देशामध्ये अशा निरसन केंद्राच्या सुविधा भरपूर आहेत, त्या देशामध्ये लोक बँकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्यवहार करतात. कारण पूर्वी आपण बघत होतो की एखादा बँकेत चेक भरला की बँक आपल्याला सांगायची की 15 दिवसानं खात्यात पैसे जमा होतील. त्याचं कारण काय होतं, तर त्याचं कारण असं होतं की आपल्याकडं ग्रामीण भागामध्ये किंवा तालुका पातळीवर अशा निरसन केंद्रांची सुविधा नव्हती. पर्यायानं एखाद्या व्यक्तीनं दिलेला चेक बँकेला पोस्टामार्फत त्या संबंधित वटणावळ केंद्राकडं पाठवावा लागायचा. तिथं ते व्यवहार सगळे कागदोपत्री पूर्ण व्हायचे, तिथून तो चेक परत बँकेकडं यायचा आणि मग त्या ठिकाणी ते पैसे जमा व्हायचे. तर याच्यासाठी जो कालावधी लागायचा त्याचं कारण त्या ठिकाणी निरसन केंद्राच्या सुविधा फारशा नव्हत्या.
अलीकडच्या काळात मात्र आपल्याला लक्षात येईल की अशा अनेक निरसन केंद्राच्या सुविधा अगदी तालुका पातळीवर सुद्धा आता रिझर्व्ह बँकेनं निर्माण केलेल्या आहे. पर्यायानं लोक आज चेक जमा झाला की काही ठिकाणी आजच्या आज पैसे जमा होतात किंवा रिझर्व्ह बँकेनं तर अशी सुविधा करून दिलेली आहे की जे तुमचे नियमित ग्राहक असतील तर त्यांना चेक वटणावळ किंवा चेक त्या ठिकाणी वटायची वेळ वाट पाहत बघायची गरज नाही. त्यांच्या खात्यात चेक जमा केल्या पैसे जमा करण्याची सुविधा बँकांनी दिलेली आहे. अर्थात असा ग्राहक विश्वासपात्र असेल तर ताबडतोब पैसे त्याला मिळू शकतात, त्याच्या खात्यात जमा होऊ शकतात. तर अशा निरसन केंद्राच्या सुविधा तुमच्या देशामध्ये किती आहेत त्याच्यावर पतनिर्मिती अवलंबून आहे. जर निरसन केंद्राच्या सुविधा जास्त असतील तर पतनिर्मिती मोठ्या प्रमाणात होते, कारण लोकांच्या खात्यामध्ये पैसे लगेच जमा होतात. पर्यायानं लोकांचा बँक व्यवस्थेवरचा विश्वास वाढतो आणि लोक जास्तीत जास्त व्यवहार बँकेच्या माध्यमातून करायचा प्रयत्न करतात. जर निरसन केंद्राच्या सुविधा जास्त नसतील तर लोक काय करतील, आपली दैनंदिन जे व्यवहार आहेत ते रोख स्वरूपामध्ये पूर्ण करतील. पर्यायानं बँकेतनं रोख रक्कम काढतील. रोख रक्कम काढल्यामुळं बँकामध्ये ठेवी कमी होतील. बँकांना पैसे जास्त स्वतःजवळ ठेवावे लागतील आणि पर्यायानं कर्जासाठी पैसे बँकांना कमी उपलब्ध होतील. तर त्या दृष्टीनं निरसन केंद्राच्या सुविधा कमी आहेत का जास्त आहे याच्यावर सुद्धा पतनिर्मिती अवलंबून आहे. त्यानंतर कर्जाची मागणी हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे की बँकाकडं प्राथमिक ठेवी हा पतनिर्मितीला मूलाधार आहे, परंतु प्राथमिक ठेवी नुसते असून असं चालत नाही. तर अशा प्राथमिक ठेवींना कर्जासाठी मागणी त्या देशामध्ये निर्माण होणं आवश्यक आहे. आणि ही कर्जासाठीची मागणी देशाच्या आर्थिक परिस्थिती कशी आहे, देशामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये तेजीचं चक्र आहे का मंदीचं चक्र आहे याच्यावर अवलंबून राहते. जर देशामध्ये तेजीचं चक्र असेल तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठमोठ्या अनेक उद्योगांना प्रोत्साहन त्या ठिकाणी मिळत असतं, चालना मिळत असते आणि नवनवीन उद्योग अशा तेजीच्या काळात मोठ्या प्रमाणात निर्माण होत असतात. अशा वेळेला मोठ्या प्रमाणात बँकांच्याकडे कर्जाची मागणी असते आणि आपोआपच कर्जाची मागणी वाढल्यामुळे निर्मित ठेवी मोठ्या प्रमाणात वाढतात आणि पतनिर्मिती मोठ्या प्रमाणात होते. याच्या उलट देशामध्ये जर कर्जाला मागणीच नसेल तर त्या ठिकाणी बँका कर्ज देऊ शकणार नाहीत, कारण ठेवी भरपूर आहेत परंतु कर्जाला मागणी नाही. अशा वेळेला बँकांना या ठेवीचा काहीही उपयोग होत नाही, कारण कर्ज मागायला जर कोण येत नसेल तर पतनिर्मिती होणं शक्य नाही. कारण पतनिर्मिती व्हायसाठी ठेवीतून कर्ज आणि कर्जातून ठेवी हे चक्र सातत्यानं सुरू राहायला पाहिजे. आणि अशा वेळेला मग जर कर्जाची मागणी ज्या देशामध्ये जास्त आहे त्या देशातल्या बँका पतनिर्मिती मोठ्या प्रमाणात करतात. ज्या देशामध्ये कर्जाला मागणी नाही अशा देशामध्ये प्राथमिक ठेवी असूनसुद्धा बँकांना पतपैशाची निर्मिती मोठ्या प्रमाणात करता येणं शक्य असत नाही. त्याचबरोबर रोखीच्या व्यवहारांची सवय हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे की देशाच्या बँकांची पतनिर्मिती लोकांच्या रोखीच्या व्यवहारांच्या सवयीवर अवलंबून आहे. ज्या देशातल्या लोकांना आपले दैनंदिन व्यवहार रोख स्वरूपात करण्याची सवय मोठ्या प्रमाणात आहे त्या देशामध्ये व्यापारी बँका किंवा बँका मोठ्या प्रमाणात पतनिर्मिती करू शकत नाहीत, कारण लोक आपल्याकडचं असणारं उत्पन्न जास्तीत जास्त रोख स्वरूपामध्ये खर्च करतात. पर्यायानं बँकेत ठेवायसाठी त्यांच्याकडे पैसे शिल्लक राहत नाही. या उलट बँकेच्या माध्यमातून जर लोकांनी व्यवहार करायची सवय असेल, लोकांना बँकिंगच्या सुविधांची सोयींची किंवा बँकिंगच्या सवय लोकांना असेल तर लोक जास्तीत जास्त आपले व्यवहार बँकेमार्फत करतील की जिथं तुम्हाला रोख पैशाची गरजच भासणार नाही. पर्यायानं तुमच्याकडे रोख पैसे शिल्लक राहतील, ते बँकेत ठेव रूपाने येतील. पण ज्या देशातल्या लोकांना रोखीच्या व्यवहारांची सवय जास्त आहे अशी लोक बँकेमध्ये पैसे न ठेवता आपल्या घरामध्ये ते पैसे ठेवतील आणि आपले मोठ्या प्रमाणातले जे खर्च आहेत ते रोख स्वरूपामध्ये करतील. पर्यायानं देशाच्या बँकांच्याकडं ठेव मोठ्या प्रमाणात येणार नाही आणि त्या ठिकाणी पतनिर्मिती कमी होईल. या उलट जर देशातल्या लोकांना रोख व्यवहारांची सवय कमी असेल, जास्तीत जास्त बँकिंगची सवय लोकांना असेल तर लोक आपले दैनंदिन व्यवहार हे प्रामुख्यानं बँकेच्या माध्यमातून करतील की जिथं तुम्हाला रोख पैशाची जरुरी भासणार नाही. तर जी पतसाधनं आहेत, चेक, डी.डी. या माध्यमातून तुम्ही तुमचे पैशाचे व्यवहार करू शकाल, जिथं रोख रक्कम तुम्हाला खिशातनं द्यावी लागत नाही, बाळगावी लागत नाही. आणि बँकिंगच्या माध्यमातून व्यवहार होत असल्यामुळं बँकेच्या माध्यमातून सगळे व्यवहार हे कागदोपत्री पूर्ण होतात. प्रत्यक्ष पैशाची देवाणघेवाण तिथं कुठेही होत नाही. त्यानंतर अल्पकालीन गुंतवणुकीच्या सोयी हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे की देशामध्ये
अल्पकालीन गुंतवणुकीच्या सोयी किती आहेत, सोयींची उपलब्धता किती आहे, त्याच्यावर सुद्धा बँकांची पतनिर्मिती अवलंबून असते. अल्पकालीन सुविधा याचा अर्थ असा आहे की बँकाकडं जी लोक ठेवी ठेवत असतात अशी ठेवी मागता क्षणी बँकांना परत करावी लागतात. त्याच्यासाठी बँकांना जर देशामध्ये अल्पमुदतीच्या किंवा अल्पमुदतीच्या किंवा अल्पकालीन गुंतवणुकीच्या सोयी असतील, उदाहरणार्थ मनी ॲट कॉल, तर त्या ठिकाणी बँका आपल्याकडच्या ठेवी जास्तीत जास्त या अल्पमुदतीच्या कर्जामध्ये किंवा अल्पकालीन गुंतवणुकीमध्ये गुंतवू शकतात आणि ठेवीदार कर्ज मागायला आला की ताबडतोब त्याचे रूपांतर पैशामध्ये त्यांना करता येतं. त्यामुळे रोख रक्कम जास्त स्वरूपात ठेवावी लागत नाही. बँका जास्तीत जास्त आपली कर्ज ही अशा जी रोख रक्कम जवळ ठेवायची त्याच्याऐवजी ती रक्कम या अल्पकालीन गुंतवणुकीमध्ये बँका गुंतवू शकतात. त्यातनं पतपैशाची मोठ्या प्रमाणात निर्मिती होत असते. या उलट जर देशामध्ये अल्पकालीन गुंतवणुकीच्या सुविधा नसतील तर बँकांना रोखांची रोखता भागवण्यासाठी, रोखतेची गरज पूर्ण करण्यासाठी जास्त पैसा रोख स्वरूपामध्ये स्वतःजवळ ठेवावा लागेल. पर्यायानं पतनिर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या जे ठेवींचं प्रमाण आहे ते कमी होईल आणि पर्यायानं पतनिर्मिती त्या ठिकाणी कमी होऊ शकेल. तर या पद्धतीनं एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये बँकांच्या माध्यमातून जी पतनिर्मिती केली जाते ती पतनिर्मिती कमी किंवा जास्त ही या वेगवेगळ्या घटकावर अवलंबून असते आणि त्यामुळे या घटकांना बँकांच्या पतनिर्मितीवरील मर्यादा असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे घटक अनुकूल असतील तर बँकांची पतनिर्मिती मोठ्या प्रमाणात होईल. जर यातले हे घटक प्रतिकूल असतील देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये तर पतपैशाची निर्मिती मोठ्या प्रमाणात बँका करू शकणार नाही. तर या ठिकाणी आपण थांबूया. आपला जो सगळ्यात मोठा टॉपिक होता या सेमिस्टरमधला, तर तो टॉपिक आपण या ठिकाणी संपवतो. त्यानंतर नेक्स्ट पिरियडला आपल्याला या सिलेबसमधला जो टॉपिक नंबर 3 आहे किंवा 4 आहे यापैकी कुठला तरी एक टॉपिक आपल्याला चालू करता येईल. तर सर्वांनी घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.